नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेची बंडखोरी बघायला मिळाली आहे। विजय करंजकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। ऐनवेळी पत्ता कापल्याने विजय करंजकर नाराज होते आणि त्यांनी आता अखेर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय। नाशिकमधून ठाकरेंच्या सेनेकडून राजाभाऊ वाजे मैदानात उतरलेले आहेत आणि नाशिकमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। राजाभाऊ वाजे विरुद्ध हेमंत गोडसे विरुद्ध विजय करंजकर आणि तसंच विरुद्ध शांतिगिरी महाराज अशी लढत बघायला मिळणार आहे। नाशिकमधील तीनही मुख्य उमेदवार आजी माजी शिवसैनिक आहेत। बंडखोरी करण्याचं म्हणजे मी आहे तुका म्हणे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा लागो तीही लोकी झेंडा। माझ्या पक्षाने मला 1 वर्षापूर्वीच मला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचं आहे, तुम्ही जोरात सुरू व्हा। मी 1 वर्षापासून मी फिरतोय। 1 वर्षामध्ये सर्व मतदारसंघामध्ये माझ्या 2-2, 3-3 फेऱ्या माझ्या सगळ्या झाल्या आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर पक्षाने समजा उमेदवारी नाकारली तर नाकारण्याचं कारण मला कळायला पाहिजे होतं आणि ते जर मला कळालं असतं तर अधिक बरं वाटलं असतं। म्हणूनसाठी मी आता फॉर्म भरला आहे।